ओके लक्ष द्या इकडं. आपला A4 जी ऍक्टिव्हिटी असते ती कशाची असते? लँग्वेज पर्सनल रिस्पॉन्सची असते. तर कशाची असते? लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये आपल्याला एक स्पेशल A4 किंवा B4 अशा दोन ऍक्टिव्हिटी आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे. क्वेश्चन बँक मध्ये काही वाक्य दिले आहेत, त्या वाक्यांचा आपल्याला सराव करायचा. ओके, तर पहा आपल्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दोन वाक्य दिसत आहेत. या दोन वाक्याचं सोल्युशन आपण कशा पद्धतीनं करूया ते आपण बघूया. वाक्य आपल्याला दिलेलं आहे, स्वामी इज टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स. तर आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स. या डिटर्मिनर्सला मराठीमध्ये निर्देशक म्हणतात. काय म्हणतात त्याला? निर्देशक. आणि हे जे निर्देशक असतात ना काहीतरी सांगत असतात एखाद्या गोष्टीबद्दल, नेमकी ती गोष्ट कशी आहे किंवा डायरेक्शन आपल्याला शो होतं त्याच्यात. काय होतं? डायरेक्शन. तर मग बघा याच्यामध्ये स्वामी इज अ टिपिकल. आता टिपिकल म्हटल्याच्या नंतर हे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह येणार आहे. हे काय येणार आहे? ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर ही इन हिज ग्रोइंग इयर. तर याच्यामध्ये त्याचं वर्ष कशा पद्धतीने होतं? वाढणारे वर्ष असल्यामुळे हे इथं ग्रोइंग इयर काय होईल? हे डिटर्मिनर्स होईल. त्याच्यानंतर बघा आपल्याला खालचं वाक्य दिलेलं आहे, स्वामी इज अ किड हु कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस. आता याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लाउज अँड स्टेट इट टाईप आपल्याला या पद्धतीने. तर आपल्याला एखाद्या वेळेस क्लाउजचं वाक्य आपल्या एक्झाम मध्ये येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादं वाक्य दिलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये दोन काय असतात? क्लाउज असतात. एक म्हणजे मेन क्लाउज आणि दुसरा म्हणजे सबऑर्डिनेट क्लाउज. आणि त्यांना आपण उपवाक्य म्हणतो. आणि दोन्ही याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि ते दोन्ही वाक्य पूर्ण असतात. परंतु याच्यामध्ये काय असतात? एक जे मेन वाक्य असतं त्याच्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं, किंवा जे मेन क्लाउज आहे त्याला पूर्णपणे अर्थ असतो आणि सबऑर्डिनेटला पूर्णपणे अर्थ नसतो. कारण सबऑर्डिनेट जो असतो तो पहिल्या मेन क्लाउजवर काय डिपेंडिंग असतो. मग आता आपल्याला हे जर ओळखायचं असेल तर ते कशा पद्धतीने? बघा स्वामी इज किड. स्वामी एक लहान मुलगा आहे किंवा एक किड आहे, एक मुलगा आहे तो. आता याच्यामध्ये ही इथलं पूर्ण वाक्य आपलं कंप्लीट झालं. याच्यामध्ये एक पूर्णपणे आपल्याला सेन्स मिळतो, वाक्य पूर्णपणे आपल्याला सांगता येतं. परंतु मग कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस हे जे आपल्याला दिसतंय ते आपण नुसतं जर फक्त एवढं जर वाचन केलं तर याचा आपल्याला पूर्णपणे अर्थ लागत नाही. त्याच्यामुळे हा काय झालेला आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे आपल्याला इथे जर आयडेंटिफाय किंवा अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज म्हटलं तर आपल्याला याच्या खाली अंडरलाईन करावे लागते. कारण हुने हे दोन वाक्य काय झालेले जोडलेले आहेत आणि हुने जोडलेलं वाक्य कसं असतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणते वाक्य दिले ते बघूया. दुसरा आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे या पद्धतीनं आणि याच्यामध्ये सुद्धा डू हॅज डायरेक्टेड ही A4 ची ऍक्टिव्हिटी आहे. डू हॅज डायरेक्टेड. आपल्याला आता याच्यामध्ये इथं पाच सूचना दिली, नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला यूज करायचं आहे आणि एवढं मोठं आपल्याला वाक्य दिलेलं आहे. मग नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत हे बघा. पहिल्यांदा दिलेलं वाक्य जे असतं त्या दिलेल्या वाक्यामध्ये दोन भाग असतात आणि ते दोन भाग जोडलेले असतात. मग ते दोन भाग आपल्याला अगोदर ओळखायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिसाईड करायचं का नॉट ओनली कुठे लावायचं आहे आणि बट ऑल्सो कुठे लावायचं. आता आपण हे पूर्ण वाक्य वाचलं तर बघा, द वर्ल्ड हेरिटेज कम्युनिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाइड विच साइट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आता याच्यामध्ये दोन भाग कोणते? द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाइड विच साइट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आता याच्यामध्ये काय होईल बघा, इथं हे मीट्स हा एक वर्ब आहे आणि त्याच्यानंतर इथं डिसाइड हा एक वर्ब आहे. ओके, हे दोन काय आलेले ते वर्ब आले आणि हा मीट्स हा जो वर्ब आहे तो
या रिकमेंडेशन पर्यंतसाठी आहे आणि डिसाइडेड हा वर्क जो आहे तो वर्ल्ड हेरिटेज लिस्ट पर्यंत आहे. मग आपल्याला द वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करणार, मीट्सच्या नंतर नॉट ओनली मीट्स वन्स अ इयर, आपल्याला नॉट ओनली इथं लावलं होतं नॉट ओनली आणि ॲड काढून आपल्याला बट ऑल्सो ॲड करावं लागेल. काय करावं लागेल, बट ऑल्सो, नॉट ओनली टू रिव्ह्यू बट ऑल्सो डिसाइडेड. फक्त ते रिव्ह्यू करण्यासाठी नाही तर कशासाठी, निश्चय घेण्यासाठी सुद्धा ती कमिटी काय करते, एकत्र येते किंवा ती भेटते. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करायचं या वाक्यामध्ये. आता ॲड क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला दिलेलं वाक्य पहिल्यांदा जसंच्या तसं लिहून घ्यायचं. काय करायचंय, दिलेलं जे वाक्य आहे ते ॲज इट इज आपण लिहून घेणार. मग लिहून घेतल्याच्या नंतर याच्यामधला हेल्पिंग वर्ब आपण ओळखणार. आता हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय का कुठं, ॲमिजार आहे का, वाज वेअर आहे का, हॅव हॅज, शॉल, बी, किंवा मग मॉडल ऑक्झिलरी आहे का, कॅन, कुड, मी, मस्ट, माईट आहे काही कुठं नाही. मग याच्यामध्ये आपल्याला वर्बचं फॉर्म पाहायचं. वर्बचं फॉर्म कोणतं आलेलं आहे, म्हणजे वर्ब हे फर्स्ट फॉर्म आहे का सेकंड फॉर्म आहे. तर आता याच्यामध्ये पहा, रिमेन्स हा काय झाला, वर्ब झाला. रिमेन्स हा काय वर्ब आहे आणि हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. जर वर्बचं फर्स्ट फॉर्म असेल तर आपण काय करतो, डू किंवा डज घेत असतो. काय घेतो, डू किंवा डज घेतो. मग आता डू घ्यायचं का डज घ्यायचं हे कशावर अवलंबून आहे, तर हे बघा इथं यस लागलेला आहे आणि इट जेव्हा येतं म्हणजे एकवचनी जेव्हा वर्ब येत असतो तेव्हा काय होतं, आपल्याला काय घ्यायचं असतं, डज घ्यायचं असतं. मग आपण इथं चूज केलं काय घ्यायचं, आपल्याला डज घ्यायचं आहे. आणि डज घेतल्याच्या नंतर मग आपल्याला बघायचं दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कोणतं वाक्य आता हे तुम्हाला वाक्य पॉझिटिव्ह दिसतंय का निगेटिव्ह दिसतंय, पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह दिसतंय, कारण या वाक्यामध्ये नो, नथिंग, नोबडी, नॉट असे काही शब्द नाही आहेत का, नाही. तर असे शब्द जर असतील तर ते वाक्य निगेटिव्ह होणार आणि ते शब्द नसतील तर ते वाक्य काय होणार, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वाक्य असेल तर आपण काय करतो, या डजचा कॉन्स्टंट फॉर्म घेत असतो म्हणजे त्याचं निगेटिव्ह लुक येतो. कॉमा दिल्याच्या नंतर काय येईल तर डझंट आणि सब्जेक्ट जो आहे तो काय करायचा इथं घ्यायचा आणि पुढे क्वेश्चन मार्क द्यायचा. याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डझंट इट होईल. काय होईल याचा क्वेश्चन टॅग, डझंट इट. त्यानंतर पहा बघा पुढचे आपण काही वाक्य घेऊया. आणखी आपल्याला ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये बऱ्याचशा दिलेल्या आहेत, व्याकरणच्या ऍक्टिव्हिटी आहेत. पुढे याच्यामध्ये वाक्य पहा, चेंज इन डायरेक्ट स्पीच. काय म्हणते रे, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. दिलेलं वरचं वाक्य आहे आपल्याला ते कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य कन्वर्ट करायचं. मग आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य कन्वर्ट करताना आपल्याला काय पाहावं लागतं, अवतरण चिन्हातील वाक्य हे कोणत्या प्रकारचं आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे का इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे का एक्सक्लेमेटरीचं आहे का इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग ते आपण कसं ओळखणार, आता हे इन्व्हर्टेड कॉलममध्ये वाक्य दिसतं बघा, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इनटू इफेक्ट. या वाक्याच्या शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसतोय का, नाही, म्हणजे हे इंटरगेटिव्ह सेंटेन्स नाही. याच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क दिसतो का, नाही, म्हणजे हे कोणतं वाक्य नाही, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुद्धा नाही. मग आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय असतं, तर वाक्याची सुरुवात जर V1 ने म्हणजे काय वर्बच्या फर्स्ट फॉर्मने जर झालेली असेल तर. पण इथं तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म दिसतंय का, नाही दिसत आहे. त्यामुळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा नाहीये. म्हणजे कोणता आहे ते सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. कोणता आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स. मग आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपलं कन्फर्म झाल्याच्या नंतर मग आपण काय करायचं, इथं यायचं सेडच्या ठिकाणी. जर सेड असेल तर आपण काय करणार, सेडच घेणार. काय घेणार, सेड घेणार. मग शी सेड, काय शी सेड. आता याच्यातला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. दोन वाक्य आपल्याला जोडायचे.
तर आपण काय करतो, असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर दॅट वापरतो. काय वापरतो? दॅट वापरतो. मग आपण इथं शी सेड दॅट. आता आपल्याला इथं चेंज करायचं बघा. इट असेल तर काय घेणार आपण? इटच घेणार. याच्यामध्ये चेंज करायचं नाही कारण ते वस्तूसाठी आहे, त्यामुळे आपण ते चेंज करायचं नाही. इट टूक मी. आता टूक म्हणल्याच्या नंतर इथं V2 आहे. काय V2 आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचं कन्वर्ट कशात करायचं? परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये करायचं. त्याच्यामध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल, सब्जेक्ट प्लस V2 असेल तर आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 घ्यायचं. काय घ्यायचं? हॅड V3 घ्यायचं. मग इट हॅड तुमचं काय होईल? टेकन. काय होईल? टेकन. मी. आता हे मी कुणासाठी वापरलेले? तिच्यासाठी. तिच्या ठिकाणी काय करणार? मग हर घेणार. हर ऑलमोस्ट 2 years to put the change into effect. या पद्धतीने येईल ते आणि पुढे क्वेश्चन मार्क, सॉरी पुढे काय येईल? फुल स्टॉप येणार. काय येणार? फुल स्टॉप येणार. इकडला अवतरण चिन्ह जे इन्व्हर्टेड कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा तो काढून टाकायचा. कळलं तुम्हाला वाक्य? लक्षात आलं सर्वांना? आता पुढचं वाक्य, सेकंड सेंटेन्स काय दिलेलं आहे? तर बिगिन विथ आय. म्हणजे तुमच्या उत्तराची सुरुवात कशाने करा? आय ने करा. मग आता वरचं वाक्य बघा. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. टू लुक माय ॲट ओन लाईफ असं म्हणजे. आणि जेव्हा असं वाक्य येतं ना, शक्यतो ते वाक्य असतं ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज. दिलेलं वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह वाईज असेल तर त्याचं कन्वर्ट कशात करायचं? पॅसिव्ह वाईज. आता पॅसिव्ह वाईज मध्ये कन्वर्ट करताना आपण सगळ्यात अगोदर काय लक्षात घ्यायचं? दिलेलं वाक्य हे कोणत्या काळामध्ये आहे आणि त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे मेन. महत्वाचं काय? ऑब्जेक्ट पाहिजे आपल्याला. मग ऑब्जेक्ट याच्यामध्ये कोणता येणार आहे? ऑब्जेक्ट येणार आहे मी. कोणता ऑब्जेक्ट येणार आहे? मी. आता हे त्या बाजूला आहे. आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचं म्हटल्याच्यानंतर ते कशात होईल? आय मध्ये. बघा आय. आणि फोर्स म्हटल्याच्यानंतर V2 आहे. हे सेकंड फॉर्म आहे. वर्बचा किती फॉर्म आहे? सेकंड फॉर्म आहे. मग जर सेकंड मध्ये असेल आपलं वाक्य, जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपण ऑब्जेक्ट घेतो आणि वाज ऑब्लिक वेअर घेत असतो. काय घेत असतो? वाज ऑब्लिक वेअर. मग आता इथं आय असल्याच्या नंतर आपण वाज घेणार का वेअर घेणार? आय असल्याच्या नंतर वाज घेणार की वेअर घेणार? वाज घेणार. काय घेणार? वाज घेणार. मग आय वाज. काय होईल? आय वाज. त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचे. आता फोर्सचं थर्ड फॉर्म पण काय येतं? फोर्सच येत असतं. आय वाज फोर्स. आय वाज फोर्स टू लुक. आता हा ऑब्जेक्ट झाला, हा कॉम्प्लिमेंट. वर्बच्या थर्ड फॉर्मच्या नंतर आपल्याला काय करायचं? कॉम्प्लिमेंटचा पार्ट जो असतो तो टाकायचा असतो. मग आय वाज फोर्स टू लुक ॲट माय ओन लाईफ. पुढे काय वापरतो आपण? बाय वापरतो. बाय वापरल्याच्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट काय करायचा? पुढे घ्यायचा. दॅट सीन. असं वाक्य आहे. लक्षात तुमच्या? काय या वाक्यामध्ये काय काय करायचं आपल्याला? बघा स्टार्टिंगला जर आपल्याला ऍक्टिव्ह वाईस मधून पॅसिव्ह वाईस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्टार्टिंगला आपल्याला ते पाहावं लागतं का दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे, टेन्स कोणता आहे. ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचा सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा चूज करायचा. मग ऑब्जेक्ट हा अगोदर घ्यायचा. त्या ऑब्जेक्टनुसार दिलेल्या वाक्याच्या रचनेनुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं. मग थर्ड फॉर्म घ्यायचा. थर्ड फॉर्मच्या नंतर आपल्याला कॉम्प्लिमेंट यूज करायचा. कॉम्प्लिमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? बाय लावून जो पूर्वीचा सब्जेक्ट आहे तो इकडे बायच्या नंतर यूज करायचा. अतिशय सोपं आहे बघा, काही अवघड नाही याच्यामध्ये आणि सोप्या पद्धतीचे वाक्य तुम्हाला एक्झामला येत असतात. आता नेक्स्ट वाक्य आपण घेऊया. इथं बघा, आता आपल्याला या वाक्यामध्ये काय करायचंय? पॉझिटिव्ह डिग्री आणि ऍड क्वेश्चन टाईप करायचं. ओके.